हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी प्रीवियस इयर तलाठी भरती क्वेश्चन पेपर ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज जी सुरू केली आहे, तर त्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आजच्या या लेक्चरमध्ये जो क्वेश्चन पेपर 4 आहे म्हणजे चौथा क्वेश्चन पेपर जो आहे, तर या चौथा क्वेश्चन पेपरचं आपण सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत। तर 2019 मध्ये जे तलाठीची परीक्षा झाली, तर या तलाठी भरती परीक्षेमध्ये जवळजवळ 36 क्वेश्चन पेपर झालेले आहेत। तर त्यापैकी आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण 3 क्वेश्चन पेपर जे आहेत, या 3 क्वेश्चन पेपरचा आपण सविस्तर ॲनालिसिस केलेला आहे। तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये क्वेश्चन पेपर 4 याचा आपण सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आगामी होणारी जी सरळ सेवा परीक्षा आहे, तर या सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना या आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% यशस्वी व्हायचं आहे, तर त्यांनी 100% मित्रांनो आपली जी व्हिडिओ सिरीज आहे, तर ती व्हिडिओ सिरीज आपण सर्वांनी 100% एक व्यवस्थित लक्ष देऊन आपण ऐकले पाहिजे, पाहिलं पाहिजे। आणि याच्यामध्ये प्रत्येक जो क्वेश्चन आपण घेत आहोत, क्वेश्चन पेपर आपण घेत आहोत, या प्रत्येक क्वेश्चन पेपरचं आपण सविस्तर ॲनालिसिस एकदम बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे। जे ॲनालिसिस करत असताना जे नियम तुम्हाला महत्त्वाचे वाटतात किंवा वेगळे वाटतात, तर ते नियम तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते वहीमध्ये लिहून घेतले पाहिजेत। तर अशा पद्धतीने जर या व्हिडिओ सिरीजमध्ये जे पण क्वेश्चन्स आपण काय करत आहोत, विश्लेषण करणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं, तर ते जर प्रश्नाचं विश्लेषण जर तुम्ही एकदम व्यवस्थित 100% लक्ष देऊन जर ऐकलं आणि 100% लक्ष देऊन जर शिकलात, तर निश्चित मित्रांनो तुम्हाला येणारी जी परीक्षा आहे, तर या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता आगामी होणारी जी आपली परीक्षा जी आहे, ही TCS असू द्या किंवा IBPS कंडक्ट करणार आहे, मग ही TCSनी करू द्या किंवा IBPSनी कंडक्ट करू द्या, किंवा त्याच्यानंतर जर ऑफलाईन परीक्षा जर झाली, तर ही ऑफलाईन परीक्षा जी आहे ती आपली जिल्हा निवड समिती कंडक्ट करत असते। आणि मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं आहे, जर आगामी परीक्षा जी तलाठी भरती परीक्षा असेल, तर ती जर ऑफलाईन जर झाली, तर त्या पेपरमध्ये कुठल्या प्रकारचे किंवा कोणते प्रश्न येत असतात, तर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहीत असायला पाहिजे। जर ऑफलाईन परीक्षा झाली, तर ऑफलाईन परीक्षेमध्ये जिल्हा निवड समिती काय करते, जे MPSCचे मग कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचे जे क्वेश्चन्स असतात, तर तेच क्वेश्चन जसेच्या तसे काय केले जातात, त्यामध्ये ते कॉपी पेस्ट केले जातात। आणि जर ही परीक्षा ऑनलाईन झाली, तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज नाही। मग आपल्या सर्वांची तयारी व्हावी यासाठी मी काय केले, जे पाठीमागचे जे ऑनलाईन पेपर आहेत, तर ह्या ऑनलाईन क्वेश्चन पेपरमधले आपण काय करतो, हे सगळे क्वेश्चन्स त्या क्वेश्चन पेपरमधला प्रत्येक क्वेश्चन जो आहे, तर तो क्वेश्चन आपण काय करतोय, ॲनालिसिस करतोय। याच्या माध्यमातून आपल्याला जे आहे आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की नेमकं प्रश्नांचा दर्जा कसा असतो, प्रश्न कशा प्रकारचे असतात ते पण समजून जाईल। आणि मला एक या ठिकाणी सांगायचं आहे, तर मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती असे बरेच, मग राज्यसेवाचा असून कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या अशा वेगवेगळ्या परीक्षेचे आपण काय केलेत, क्वेश्चन पेपर आहे, तर या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेले व्हिडिओ टाकलेले आहेत। तर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे परीक्षा कुठलीही असू द्या, ती ऑनलाईन होऊ द्या किंवा ऑफलाईन होऊ द्या, ऑनलाईन परीक्षा होईल किंवा ऑफलाईन परीक्षा असेल, आपण या ठिकाणी फक्त काय करायचं, आपल्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, तर ह्या कॉन्सेप्ट 100% क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर तुम्ही तुमच्या 100% कॉन्सेप्ट जर क्लिअर केल्या, तर परीक्षा कशीही होऊ द्या, तर आपण त्या परीक्षेमध्ये 100% यशस्वी होऊ शकतोय। फक्त आपल्याला काय करायचं, आपण स्वतः पण अभ्यास करत असताना एक लिमिटेड अभ्यास आपण केला नाही पाहिजे। तर आपण यामध्ये अभ्यास करत असताना काय करायचंय, जर तुम्ही आता सरळ सेवेची तयारी करत असता, जर तुम्ही अभ्यास करत असताना कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी लेवलचा जर अभ्यास केला, तर निश्चित येणाऱ्या परीक्षेत तुम्ही 100% यशस्वी होऊ शकताय। आणि मी पुन्हा एकदा सांगेन, परीक्षा ही ऑनलाईन होऊ द्या किंवा ऑफलाईन होऊ द्या, आपल्या कॉन्सेप्ट जे आहेत, कॉन्सेप्ट तर त्याच असतात। आता मी सगळेच क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत, ऑफलाईन तलाठी क्वेश्चन पेपर पण पाहिलेले आहेत, ऑनलाईनचे पण पाहिलेले आहेत, त्याच्यानंतर आता जे TCS IBPSचे होतं, तर ते पण क्वेश्चन पेपर पाहतोय। बरेच विद्यार्थी काय करतात, हे ऑनलाईनचा जो पॅटर्न आहे, तर त्याला काय करत आहेत, खूप वेगळ्या प्रकारे विचारतात। असं म्हणजे काय, आता ज्यावेळेस ही ऑनलाईन परीक्षा महापोर्टलने घेतली होती, त्यावेळी देखील विद्यार्थ्यांची ओरड तीच होती की खूपच वेगळ्या प्रकारे विचारतात, त्याच्यामध्ये आउट ऑफ सिलेबस असते। असं मित्रांनो काहीच नाही, कारण आपला अभ्यास जो आहे, आपला अभ्यास तेवढा नसतो, त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तशा प्रकारे वाटतंय। फक्त लक्ष द्या, हे आता TCS वगैरे जे असेल, तर ते काय करतात, पॅरा जंबल, म्हणजे याच्यामध्ये काय करतात, जे सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स अशा प्रकारचे जो प्रश्न विचारतात, त्याचं पण आपण त्या ठिकाणी काय करतात, कीवर्ड्स आहेत, त्याचे काही शॉर्टकट्स आहेत, तर ते पण जर समजून आपण व्यवस्थित घेतले, तर तोही प्रश्न आपला एकदम सहज आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतोय। तर मग आता लक्ष द्या, परीक्षा कशीही होऊ द्या, ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल, आपण आपल्या कॉन्सेप्टवरती जर फोकस केला, आपल्या कॉन्सेप्ट जर क्लिअर केला, तर निश्चितच आपण त्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतोय। तर बघा, मग आता या ठिकाणी जो क्वेश्चन पेपर 4 आहे, तर या पेपरमधले जेवढे पण प्रश्न आहेत, तर हे प्रश्न आपण एकदम सविस्तर घेणार आहोत। आणि या
क्वेश्चन पेपरमधले जे प्रश्न आहेत तर हे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग मी मागच्या पण व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं तर ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन स्क्रीनवरती दिसतोय त्यावेळी तुम्ही काय करायचंय, त्या क्वेश्चनचा नंबर टाकायचा, त्याच्यानंतर त्याच्या पुढे काय करायचं, तुम्हाला जे वाटणारं उत्तर आहे तर ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं, लिहायचंय. आणि आपले किती क्वेश्चन्स बरोबर येतात आणि किती क्वेश्चन चुकतात किंवा प्रश्न का बरोबर आले किंवा का चुकले तर याचं काय करायचं, आपण थोडंसं त्या ठिकाणी जे विचार करायचा आहे आणि प्रश्न आपला का चुकला किंवा आपलं त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेस काय वाटलं होतं या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि विश्लेषण आपण ऐकत असताना काय करायचं, सविस्तर विश्लेषण जे 100% आपण लक्ष देऊन काय करायचं, विश्लेषण जे आहे ते विश्लेषण व्यवस्थित ऐकायचं आहे. तर बघा मग पहिला प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न काय, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. मग या ठिकाणी आपल्याला जे फिल इन द ब्लँक दिले आहे तर याच्यामध्ये कोणतं ऑप्शन बरोबर येईल बघा. महाराणी गायत्री देवी वॉज अ डॅश डॅश अँड डॅश डॅश. मग या ठिकाणी लक्ष द्या, अ डॅश डॅश. मग यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं तर फिल इन द ब्लँक आहे, इथे एक फिल इन द ब्लँक आहे, इथे एक फिल इन द ब्लँक आहे आणि नंतर काय केलंय, लेडी हे नाऊन आहे. मग याचा अर्थ असा होतो, आपण आर्टिकलच्या नंतर कुठला शब्द वापरतोय, आर्टिकलच्या नंतर एक बघा, आर्टिकलच्या नंतर 2 शब्द असतात म्हणजे 2 पार्ट ऑफ स्पीचचे शब्द येतात. आर्टिकलच्या नंतर एक तर नाऊन येतं, नाहीतर आर्टिकलच्या नंतर काय असतंय, ॲडजेक्टिव्ह असतंय. मग या ठिकाणी ऑलरेडी काय केलंय, नाऊन दिलेलं आहे, इथं नाऊन आहे, म्हणजेच या फिल इन द ब्लँक मध्ये येणारा जो शब्द आहे तर तो शब्द निश्चितच काय असायला पाहिजे, ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे. आणि सेम या ठिकाणी 2 ॲडजेक्टिव्ह वापरलेत, लेडी या नाऊन बद्दल 2 ॲडजेक्टिव्ह 2 विशेषण या ठिकाणी वापरले आहेत. मग या ठिकाणी लक्षात द्या, ज्यावेळेस हे काय करतात, अँडने 2 शब्द जोडले जातात तर त्यावेळेस ते दोन्हीही शब्द एकाच पार्ट ऑफ स्पीचचे असतात. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचे, दोन्हीही ॲडजेक्टिव्हस या ठिकाणी असायला पाहिजेत. मग याच्यामध्ये बघा कोणतं ऑप्शन बरोबर येईल, महाराणी गायत्री देवी वॉज अ ग्रेसफुल अँड इलेगंट लेडी. मग या ठिकाणी काय होईल, ग्रेसफुल हे पण ॲडजेक्टिव्ह आहे आणि इलेगंट हे सुद्धा काय आहे, याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे. मग याचं उत्तर काय येईल, 2 नंबरचं ऑप्शन जे आहे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर यामध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन जो विचारला आहे तर बघा या ठिकाणी क्वेश्चन आहे पंक्च्युएशन मार्कचा प्रश्न विचारला. आपल्याला कुठला विचारला आहे, पंक्च्युएशन मार्क संदर्भातला प्रश्न आहे. मी थोडे या ठिकाणी येतो, आपण सगळेजण व्यवस्थित क्वेश्चन बघून घ्या आणि याच्यामध्ये काय करायचं, आपला प्रश्न जो विचारला आहे तर हा पंक्च्युएशन मार्क संदर्भातला प्रश्न विचारला आहे. मग जर तुम्ही पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित ॲनालिसिस पाहिलं असेल तर याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण त्याच्यामध्ये जे विश्लेषण घेतले आहे प्रत्येक प्रश्न किंवा तुम्ही प्रत्येक प्रश्न जर एकदम बारकाईने पाहिला असेल क्वेश्चन पेपर तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला एक पंक्च्युएशन मार्कचा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. चला ठीक आहे, पाहिलं. मग आपण या ठिकाणी आता बघू. तर बघा, डायरेक्ट स्पीच वाक्य जे असते, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं कधीही काय करायचं, इथं स्पीकर असणार, म्हणजे समजा मी काय घेतलं, इथं स्पीकर घेतला, ही सेड, त्याच्यानंतर इथं रिपोर्टिंग व्हर्ब येत आहे, रिपोर्टिंग व्हर्बच्या नंतर काय करायचं, स्वल्पविराम असतोय आणि डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये काय करतो आपण, जे पुढचं वाक्य जे असतं तर ते पुढचं वाक्य आपण डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये आपण वाक्य लिहितोय आणि त्यामध्ये वाक्याच्या प्रकारानुसार त्या वाक्याच्या शेवटी आपण काय करतोय, जे पंक्च्युएशन मार्क आहे ते देतोय. मग विधानार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य जर असेल ह्याच्यामध्ये तर आपण वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप देतोय. जर वाक्यामध्ये म्हणजे याला आपण म्हणतोय रिपोर्टेड स्पीच, याला काय म्हणतो आपण, रिपोर्टेड स्पीच. या रिपोर्टेड स्पीचमध्ये जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर आपण त्या ठिकाणी काय यूज करतो, रिपोर्टेड स्पीचमध्ये जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी क्वेश्चन येणार आहे. मग आता लक्षात येईल तुम्हाला, डोंट गो दॅट वे ॲज इट इज नॉट परमिटेड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे काय आज्ञार्थी वाक्य आहे, हे वाक्य काय आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे वाक्याच्या शेवटी काय येणार आहे, फुलस्टॉप येणार आहे. क्लिअर. आणि कधीही लक्षात ठेवायचं, रिपोर्टेड स्पीच आहे तर रिपोर्टेड स्पीचमध्ये कोणत्याही प्रकारचं वाक्य येऊ द्या, ते विधानार्थी वाक्य येऊ द्या, आज्ञार्थी वाक्य असेल, कुठलंही वाक्य असू द्या, तर वाक्याची जी सुरुवात आहे तर वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होत असते. कशाने होते, कॅपिटल लेटरने. तसं पाहताय सगळीकडे कॅपिटल लेटर तर दिलेलंच आहे. मग पहिलं वाक्य बघू, द ट्रॅफिक पोलिसमन सेड, इथं कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये वाक्य लिहिलं आहे. डोंट गो दॅट वे ॲज इट इज, हे जे आहे तर ॲपॉस्ट्रॉफी जे असतात इट इज असतं, इट इज नॉट परमिटेड, वाक्याची शेवटी फुलस्टॉप आहे, म्हणजे पहिलं वाक्य तर बरोबर आहे. मग म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू, पहिलं वाक्य तर या ठिकाणी 100% बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, द फर्स्ट सेंटेन्स जे आहे तर पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं बघू आपण, डोंट गो दॅट वे ॲज इट इज नॉट परमिटेड. इथं काय केलं, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय, म्हणजे या ठिकाणी पहिलं वाक्य तर या ठिकाणी बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे.
तिसरं वाक्य कुठं चुकले बघ, डोंट गो दॅट वे. या ठिकाणी काय आहे, इथं क्वेश्चन मार्क मध्येच दिलेला आहे, ज्याची गरज नाही. या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डोंट, इथं मध्येच डायरेक्ट काय केला, क्वेश्चन मार्क दिलाय, त्याच्यामुळे या ठिकाणी हेही वाक्य चुकलेलं आहे. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, पहिलं जे वाक्य आहे तर पहिलं वाक्य बरोबर आहे. तर मित्रांनो लक्ष द्या, आता सुद्धा बरेच विद्यार्थी काय करत आहेत, ऑनलाईन परीक्षा TCS परीक्षा घेत आहे, खूप वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात. असं काही नाही मित्रांनो. आता मी पण जेवढे पण क्वेश्चन पेपर झाले तर हे सगळे क्वेश्चन पेपर पण मी पाहिलेले आहेत, त्याचं सगळ्या क्वेश्चन पेपर मी टाईप केलेले आहेत. आपण नंतर काय करतो, डायरेक्ट TCS आणि IBPS चे जे परीक्षा क्वेश्चन पेपर आहेत तर त्याचंच आपण डायरेक्ट विश्लेषण आपण त्याचं पण घेणार आहोत. फक्त सांगण्याचा उद्देश असा आहे, तर तुम्ही फक्त काय करू नका, हे पाठ लक्ष द्या. आपण हे क्वेश्चन पेपर का घेत असतोय, या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपण काय करतोय, आपल्या ज्या कॉन्सेप्ट्स असतात तर त्या कॉन्सेप्ट्स आपल्या क्लिअर होत असतात. जसेच्या तसा उचलून प्रश्न तिकडे यावा अशा अपेक्षेने तुम्ही कधीही विश्लेषण ऐकायचं नाही. तर आपण काय करायचं आहे, आपली कॉन्सेप्ट 100% क्लिअर व्हावी या उद्देशाने जर तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पाहिलं तर तुम्हाला त्याचा निश्चित 100% काय होत असते, फायदा होत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं सगळ्यांना. आपण हे झाल्याच्यानंतर आपण लगेच काय करतो, डायरेक्ट TCSचेच क्वेश्चन पेपर जे आहेत ते पण क्वेश्चन पेपरचा आपण ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज आपण सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, मग जसं मी अगोदर सांगितलं तसं आपल्या सर्वांना आणखी एक रिक्वेस्ट करतोय की आपले जे मित्र असतील, जे मित्र आपले सरळ सेवेची तयारी करत असतील तर त्यांनाही आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ शेअर करत जा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला ठीक आहे, नेक्स्ट बघू. चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. मग यामध्ये बघा, द पोलीस अरेस्टेड राजू डॅश डॅश हिज अकम्प्लायसेस. आता अकम्प्लायसेस म्हणजेच काय लक्ष द्या, अकम्प्लायसेस या शब्दाचा अर्थ होतो जे गुन्हेगारी प्रवृत्ती असते, म्हणजेच काय, वाईट कामातील साथीदार. काय म्हणतो आपण, लक्ष द्या, वाईट कामामधील साथीदार, तर त्याला आपण काय म्हणतोय, अकम्प्लायसेस. लक्षात कधी ठेवायचंय, हा अकम्प्लायसेस हा शब्द जो आहे तर हा शब्द आपण साथीदार या अर्थाने वापरतो, परंतु वाईट कामामधील या अर्थाने हा शब्द वापरला जातोय. मग इथं निश्चितच काय येणार आहे, अलॉंग विथ, त्याच्यासोबत, त्याच्या समवेत, अलॉंग विथ द पोलीस अरेस्टेड राजू अलॉंग विथ हिज अकम्प्लायसेस. म्हणजे ज्याच्यामध्ये काय, पोलिसांनी राजूला त्याचे जे साथीदार आहेत त्याच्यासोबत अरेस्ट केलं. तर या ठिकाणी काय होणार आहे, अलॉंग विथ. नेक्स्ट बघा, आपल्याला ॲडजेक्टिव्ह विचारलं आहे. या ठिकाणी आपल्याला योग्य ते ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. मग इट इज डॅश डॅश टू हॅव अँड एज्युकेशन टू गेट अ गुड जॉब. मग इट इज ॲडजेक्टिव्ह जे आहे ते ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, नेसेसरी, म्हणजे आवश्यक. इट इज नेसेसरी टू हॅव अन एज्युकेशन टू गेट अ गुड जॉब, म्हणजे हे आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. काय, टू हॅव अन एज्युकेशन टू गेट अ जॉब, टू गेट अ गुड जॉब, म्हणजेच एक चांगली नोकरी मिळण्यासाठी एज्युकेशन असणं अत्यावश्यक आहे किंवा आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय होते, नेसेसरी हा शब्द बरोबर आहे. हा तर शब्द चुकीचाच आहे. नेसेसरीली या ठिकाणी नसतंय, आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. ly हे ॲडव्हर्बला वापरलेलं असतंय आणि नेसेसिटी हे काय आहे, याच्यामध्ये नाऊन आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, नेसेसरी हा शब्द जो आहे याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वेन ही डॅश डॅश द रिझल्ट्स ही गॉट ऑफ द चेअर अँड डॅश डॅश विथ जॉय. वेन ही, आता या ठिकाणी हिअर्स आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, गॉट ऑफ आहे. काय आहे, गॉट ऑफ म्हणजे गॉट हे काय, क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. म्हणजे इथं कुठला टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे, त्याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे. चला ठीक आहे, सिंपल पास्ट आहे. म्हणजे मेन टेन्स कोणता आहे, पास्ट टेन्स. मग आपण टेन्स ॲग्रीमेंटमध्ये मी तुम्हाला खूप सिंपल नियम सांगितला आहे. ज्यावेळेस असे 2 वाक्य किंवा 3 वाक्य दिले जातात, जर एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल, लक्षात काय ठेवायचंय बघा, एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्यामध्ये पण पास्ट असतो. म्हणजे याला म्हणतो आपण टेन्स ॲग्रीमेंट. एका वाक्यात पास्ट टेन्स, दुसऱ्या वाक्यात पण पास्ट टेन्स. मग आपल्याला हे काय करायचं, लक्षात ठेवायचं. मग इथं काय पास्ट टेन्स दिलेला आहे, याचा अर्थ असा होतोय की व्हेन सोबत पण आपल्याला काय करायचं, पास्ट वापरायचं आहे. आणि मित्रांनो, व्हेन सोबत आपण काय करतोय, पास्ट टेन्स मधील सिंपल पास्ट टेन्स वापरतोय, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आपण याच्यामध्ये वापरत असतोय. मग याच्यामध्ये हिअर्स येईल का, नाही येणार. गेट येईल का, कारण हे पण V1 आहे. मग याच्यामध्ये वॉज गेटिंग येईल का, नाही. तर याचं उत्तर काय येणार आहे, सरळ सरळ या ठिकाणी शेवटी आहे HEARD, हर्ड हे आहे ऑप्शन 4 नंबरचं D. आणि इथं जम्प्ड हे ऑप्शन आहे, खाली गेल्यामुळं कदाचित नाही दिसणार म्हणून मी इथं लिहिलं आहे. मग हर्ड आहे, वेन ही हर्ड द रिझल्ट, जेव्हा त्याने निकाल ऐकला. ही गॉट ऑफ द चेअर अँड
जम्प्ड विथ जॉय म्हणजेच त्याने आनंदाने उडी मारली. तर या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हर्ड, सॉरी तर हार्ट झालं, हर्ड, HEARD, हर्ड. तर हे लक्षात ठेवायचं आहे. हर्ड हे काय आहे, हिअरचं सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म पण तेच आहे, हिअर, हर्ड आणि हर्ड. येस. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. पीपल शुड डेपिक्ट काइंड डॅश डॅश टुवर्ड्स इच अदर इस्पेशली टुवर्ड्स दिअर नेबर्स. तर याच्यामध्ये काय आपल्याला विचार बघा, कम्प्लीट द सेंटेन्स म्हणलंय आणि आपल्याला याच्यामध्ये प्रश्न काय विचारायचं, सफिक्स आपल्याला वापरायचं. काय वापरायचं आहे, सफिक्स. मग पीपल शुड डेपिक्ट, डेपिक्ट म्हणजेच काय असते लक्षात द्या, डेपिक्ट म्हणजेच आपण याच्यामध्ये तसा विचार जर केला तर शो, वर्णन करणे किंवा रेखाटणे असा त्याचा अर्थ होतो. परंतु डेपिक्ट म्हणजेच काय म्हणायचं, आपण एक दाखवले, दर्शवलं पाहिजे. पीपल शुड डेपिक्ट काइंड, मग याच्यामध्ये काय, काइंडली म्हणायचं का, काइंडमेंट म्हणायचं का, काइंडफुलनेस असते. तर काइंडली जे आहे तर काइंडली हे ठीक आहे, पण काइंडमेंट तर नसतंय, काइंडफुलनेस नाही. तर मग काय असतं त्याच्यामध्ये, काइंडनेस. काय असतंय, पीपल शुड डेपिक्ट काइंडनेस टुवर्ड्स इच अदर इस्पेशली टुवर्ड्स दिअर नेबर्स. तर याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवायचं आहे, काइंडनेस जो आहे तर हा शब्द काय करतो या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला. या ठिकाणी काइंडला आपण नेस हा प्रत्यय वापरून आपण त्याच्यापासून काय बनवतो, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बनवतोय. नेक्स्ट बघा, चूज द, यस सातवा प्रश्न, चला असू द्या, ठीक आहे, सातवा अगोदर आला नंतर सहावा येतो, असू द्या, ठीक आहे. चूज द मोस्ट स्टेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. मग मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं डिटर्मिनर जे असतात तर डिटर्मिनरमध्ये कोणते शब्द आहेत, आर्टिकल हे सुद्धा डिटर्मिनर असतात. त्याच्यानंतर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हे सुद्धा डिटर्मिनरमध्ये येतात. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे सुद्धा डिटर्मिनरमध्ये येतात. इनडिफिनाइट ॲडजेक्टिव्ह हे सुद्धा डिटर्मिनरमध्ये येतात. मग जुन्या ओल्ड इंग्लिशमध्ये काय होतं, डिटर्मिनर जे आहेत तर डिटर्मिनर जे आहे तर यांनाच हे जे शब्द आहेत मग काय असेल, सम असेल, ऑल असेल, त्याच्यानंतर धीज, दॅट, दीज, दोज, आर्टिकल यांना काय म्हणत होते, डिटर्मिनर होते. पण मॉडर्न इंग्लिशमध्ये काय केलेत, मग डिटर्मिनरमधून हे आर्टिकल वेगळे केल्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहे तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतील किंवा हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत ते वेगळे केलेले आहेत. ठीक आहे. तर यामध्ये लक्ष द्या, वेअर शुड वी गो ऑन हॉलिडे दिस इयर, लेट्स गो डॅश डॅश वेअर वॉर्म अँड सनी. मग आपण वेअर शुड वी गो ऑन हॉलिडे दिस इयर, आपण या वर्षी सुट्टीला कुठं गेलं पाहिजे किंवा कुठं जायला पाहिजे. मग लेट्स गो, आपण जाऊया. मग याच्यामध्ये काय करायचं, इथं फिल इन द ब्लँक आहे आणि या फिल इन द ब्लँकमध्ये काय करायचं, योग्य ते आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे. मग नो, आता लक्ष द्या, कुठंतरी जायचं तर सांगितलंय, मग नो वेअर म्हणायचंय का, कुठंही नाही म्हणायचंय का, नाही. मग या ठिकाणी नायदर म्हणायचं आहे का, दोन्ही ठिकाणी नाही, या अर्थाने नन वापरायचं का, नाही. तर मग जायचं कुठंतरी म्हणल्याच्या नंतर काय असणार आहे, सम हा शब्द आपण या ठिकाणी वापरतोय. लेट्स गो सम वेअर, मग आपण कुठंतरी जाऊया, मग या अर्थाने आपण काय वापरतोय, सम वेअर. आणि नो वेअर म्हणजेच काय, कुठंही नाही, या अर्थाने आपण वापरतोय नो वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. मग याच्यामध्ये आपल्याला काय केलंय बघा, द लिटल बॉय डॅश डॅश व्हेरी फास्ट टू कॅच द बस. द लिटल बॉय वॉज रन, आता कधीही लक्षात ठेवायचं आहे ॲमिजार आणि वॉज याच्या नंतर कधीही क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जात नाही, तर ही वाक्यरचना चुकीचीच असते, याच्यामध्ये हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर वॉज रनिंग, वॉज प्लस VING बरोबर आहे. इज रन्स पण कधीही नसते आणि हॅज रनिंग पण नसते, कारण हॅजच्या नंतर क्रियापदाचं आपण तिसरं रूप वापरतो. आणि मी तुम्हाला याच्यामध्ये लक्ष द्या, आपल्या टेन्स टॉपिकमध्ये सांगितलं आहे ॲमिजार जे असतं, ॲमिजार आणि वॉजवेअरच्या नंतर कधीही क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जात नाही. तशा प्रकारचं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन 100% चुकीचंच असतं. मग यामध्ये हे पण चुकलेलं आहे, तर याचं उत्तर काय येते, 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येते, बी. द लिटल बॉय वॉज रनिंग व्हेरी फास्ट टू कॅच द बस, म्हणजेच लहान मुलगा बस पकडण्यासाठी खूप वेगाने धावत होता, या अर्थाने. नेक्स्ट बघा, चूज द ॲप्रोप्रिएट कंजंक्शन्स फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला विचारे कंजंक्शन वापरायला सांगितलंय. द ॲनिमल्स ऑन द फार्म डिसाइडेड टू होल्ड अ मीटिंग डॅश डॅश डिस्कस द मॅटर, द लॉयन डिड नॉट वॉन्ट टू अटेंड. मग या ठिकाणी लक्ष द्या, आता याच्यामध्ये काय, द ॲनिमल्स ऑन द फार्म डिसाइडेड टू होल्ड अ मीटिंग, जे शेतामध्ये असणारे किंवा शेतावर असणारे जे काय प्राणी आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी एक मीटिंग ठेवण्याचं ठरवलं. सगळ्या प्राण्यांनी मीटिंग ठेवण्याचं ठरवलं. परंतु आता याच्यामध्ये बघा, मीटिंग ठेवण्याचं ठरवलंय काय, अँड डिस्कस द मॅटर, आणि आता याच्यामध्ये काय, मीटिंग जे आहे ते मीटिंग ठेवण्याचं ठरवलं आणि
जे मॅटर आहे, जो प्रॉब्लेम आहे, जो इश्यू आहे, तर तो काय करायचा, डिस्कस करायचा ठरवला. ठीक आहे. अँड डिसाइडेड, आता इथं काय, होल्ड अ मीटिंग अँड डिस्कस द मॅटर. आणि जो मॅटर आहे तो मॅटरची काय करायची, त्याच्यावरती डिस्कस करणं, चर्चा करायची ठरवलं. मग याच्यामध्ये द लॉयन डिड नॉट वॉन्ट टू अटेंड, परंतु जो सिंह आहे तर सिंहाला ती मीटिंग अटेंड करायची नव्हती. मग याच्यामध्ये काय सर, अँड बरोबर या ठिकाणी येत आहे. आणि याच्यानंतर परंतु या अर्थाने आपण काय वापरतोय, बट वापरतोय. म्हणजे लक्ष द्या, इथं कॉन्ट्रास्ट इंडिकेट करण्यासाठी आपण काय करतो, बट वापरतो. पहिल्या वाक्याशी दुसऱ्या वाक्य ज्यावेळेस कॉन्ट्रास्ट, विरोधाभास दर्शवतो, तर त्यावेळेस आपण काय करतो, बट जे आहे ते बट हे वापरतोय. म्हणून या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. क्लिअर. चला नेक्स्ट बघू आपण. चूज ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. मग अशा प्रकारचं कोणतं शब्द आहे, कोणतं ऑप्शन आहे, तर त्याच्यामध्ये सगळेच शब्द म्हणजे करेक्ट स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचं स्पेलिंग जे आहे ते स्पेलिंग हे बरोबर लिहिलेलं आहे. असं कोणतं ऑप्शन आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या, THEIF थिफ, रिसीव्ह PATIENCE. आता लक्ष द्यानंतर थिफ, आता इथं काय केले, थिफ हे चुकीचं आहे, THIEF असतंय, तर त्याच्यानंतर इथं थिफ बरोबर आहे. रिसीव्हचं स्पेलिंग कधीही लक्षात ठेवायचं आहे, RECE असतंय, काय असतंय, CEIVE असतंय. मग याच्यामध्ये काय करायचं, लक्षात ठेवायचं CE. मग या ठिकाणी हे चुकलेलं आहे. थिफ THIEF थिफ बरोबर आहे, रिसीव्ह बरोबर आहे आणि पेशन्स सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी याचं स्पेलिंग बरोबर आहे. या ठिकाणी मग हे पेशन्सचं इथं स्पेलिंग काय झालेलं चुकलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी याचं स्पेलिंग हे जे आहे हे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तीनही शब्द, थिफ असेल, थिफ म्हणजे चोर, रिसीव्ह म्हणजे स्वीकारणे आणि पेशन्स म्हणजेच आपण सहनशीलता, पेशन्स म्हणतोय, तर हे या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला नेक्स्ट बघू. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंटचा हा प्रश्न आहे. ऑल द पीपल, आता ऑल म्हणल्याच्यानंतर हा शब्द काय, निश्चितच अनेक वचन आहे, प्लुरल आहे. ऑल द पीपल, पीपल हा शब्द तर ऑलरेडी प्लुरलच असतोय, त्याला येस लावायची गरज नाही. पीपल हा शब्द प्लुरल आहे आणि ऑल आपण अनेकांसाठीच वापरतोय. याचा अर्थ असा होतोय की आपल्याला या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. प्लुरल वाक्याचा कर्ता जर प्लुरल असेल तर त्यानंतर येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल तर ते सुद्धा प्लुरल असतंय. म्हणून या ठिकाणी इज आणि हॅज तर येणार नाही. मग राहिला विषय आर येईल का हॅव येईल. मग याचं उत्तर आपण कशावर ठरवणार आहेत, ह्याच्या पुढे जे आलेलं जे क्रियापदाचं फॉर्म आहे तर त्याच्यावरती आपण ठरवतोय. मग VING आलेलं आहे, मग आपण VING कधी वापरतोय, एमिजार प्लस VING असते, एमिजारच्या नंतर VING असते आणि हॅव ह्याच्या नंतर काय असतंय, V3 असतंय. म्हणून याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा. तर या ठिकाणी काय, चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड्स टू बी फिल इन द गिवन सेंटेन्स. मग याच्यामध्ये काय केलं, आपल्याला हे वाक्य दिलं आहे, तर याच्यामध्ये खरं पाहता हे काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर हा जो आहे तो वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, याच्यावरती थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला यासाठी अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. प्रिन्सिपॉल आणि प्रिन्सिपल, प्रिन्सिपल लक्षात आहे, हे PAL आहे आणि हे PLE आहे. मग हे प्रिन्सिपॉल जे असते तर प्रिन्सिपॉल म्हणजेच काय असते, प्राचार्य. आणि जे प्रिन्सिपल्स जे असतात, प्रिन्सिपल म्हणजे तत्व असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हे शब्द आपल्याला अगोदर माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर एंजल जे आहे तर हा एंजल शब्द आणि याच्यामध्ये अँगल हा शब्द आणि एंजल हा शब्द लक्षात ठेवायचं आहे. अँगल आणि एंजल हे जे शब्द आहेत तर हे शब्द तुम्हाला माहिती असेल. अँगल आणि हा एंजल आहे, हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत बघा. मग एंजल म्हणजेच म्हणतो आपण त्याला देवदूत, एंजल म्हणजेच काय असते, देवदूत. आणि अँगल म्हणजेच काय, कोण, दृष्टिकोन, या अर्थाने वापरतोय. मग बघा प्रिन्सिपल, द स्कूल, मग स्कूल म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी काय येणार आहे, प्रिन्सिपल हे स्पेलिंग कुठलं येणार आहे, हे असं स्पेलिंग पाहिजे त्यामध्ये. म्हणजे हे PLE वालं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर येणार नाही. पहिलं चुकलं आणि डी पण चुकलं. याच्यामध्ये बरोबर आहे डिअर फ्रेंड्स, प्रिन्सिपल आणि एंजल या अर्थानेच आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, येस इथं अँगल होतं, 2 नंबरला बरोबर आहे, एंजलच आहे. मग प्रिन्सिपल आणि एंजल, म्हणून या ठिकाणी उत्तर याचं कोणतं येतं, बरोबर B नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर सगळ्यांचं, येस. नेक्स्ट बघा. द ओरेटर्स कॉमेंट अबाउट द रिसेशन वॉज वे ऑफ द मार्क.
आता लक्षात ठेवायचं वे ऑफ द मार्क याचा अर्थ असा होतो इनॲक्युरेट, म्हणजेच काय इनॲक्युरेट या ठिकाणी या अर्थाने आपण वापरतोय वे ऑफ, याचा अर्थच काय होतो वे ऑफ द मार्क म्हणजेच काय इनॲक्युरेट, तर या अर्थाने आपण हा शब्द वापरतोय. चला ठीक आहे. नेक्स्ट जोसेफ्स इज अ डॅश डॅश स्कूल. मग याच्यामध्ये काय करायचे, मुलांची शाळा म्हणायचे. कोणाची म्हणायचे, मुलांची शाळा. मग कधीही लक्षात ठेवायचे ज्या नाऊनच्या, आता हे सिंग्युलर प्लुरलचा विषय आहे, मग सिंग्युलर ॲपॉस्ट्रॉफी करण्याचा विषय, म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी आपण ज्यावेळेस वापरतो ॲपॉस्ट्रॉफी यस, तर या संदर्भातला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. तर आपल्याला जर सिंग्युलर मुलाची मालकी दाखवायची असेल सिंग्युलर, तर त्यावेळेस आपण काय करतो, लक्ष द्या, बॉय आहे. बॉय म्हणजेच काय, एक मुलगा. मग एका मुलाची आपल्याला मालकी दाखवायची असेल तर आपण काय करतोय, बॉयज मोबाईल, म्हणजे एका मुलाचा मोबाईल. ठीक आहे. परंतु अनेक मुलांचं म्हणायचं असेल तर काय करतोय, अनेकांसाठी आपण बॉयज यस वापरतोय. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ज्या नाऊन म्हणजे प्लुरल नाऊन, ज्या प्लुरल नाऊनच्या शेवटी ऑलरेडी यस असतंय, ज्या प्लुरल नाऊनच्या शेवटी ऑलरेडी यस असतंय, त्या नाऊनला जर आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी यस वापरायचं असेल तर त्याला फक्त काय करतात, ॲपॉस्ट्रॉफी वापरतात, त्याला ॲपॉस्ट्रॉफी यस वापरलं जात नाही. मग आपल्याला काय म्हणायचं आहे, मुलांची शाळा म्हणायचं आहे. मुलांची शाळा म्हणजे काय, एका मुलाची शाळा आहे का, नाही, म्हणजेच काय अनेक मुलांची शाळा आहे. म्हणजे या ठिकाणी बॉयज हा शब्द आपल्याला प्लुरल वापरायचा आहे, याला आपल्याला काय करायचं आहे, ॲपॉस्ट्रॉफी यस वापरायचं आहे. मग याला जर आपण काय केलं, ॲपॉस्ट्रॉफी आणि यस वापरलं तर हे निश्चितच काय होणार, चुकीचं होणार आहे. मग या ठिकाणी बरोबर काय व्हायला पाहिजे, तर या ठिकाणी काय पाहिजे, बॉयज, अशा प्रकारे. ठीक आहे. म्हणजे लक्षात तुम्हाला ठेवायचं काय, ज्या प्लुरल नाऊनच्या शेवटी ऑलरेडी यस असतंय त्या नाऊनला ॲपॉस्ट्रॉफी वापरताना काय करायचं असेल, लक्षात ठेवायचं आहे, जर ऑलरेडी जर यस असेल तर त्याला ॲपॉस्ट्रॉफी यस वापरायचं नाही, फक्त त्या नाऊनच्या शेवटी काय करायचं आहे, ॲपॉस्ट्रॉफी वापरायचं आहे, त्याला यस वापरायचं नाही. म्हणजे असं जर आपण लिहिलं तर हे चुकीचं होत आहे. तर या ठिकाणी बरोबर काय आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे बॉयज स्कूल. नेक्स्ट बघा, चूज अ ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. द कॉलेज रिझल्ट्स हॅव बीन गुड डॅश डॅश आवर एक्सपेक्टेशन. मग आता लक्षात कधीही ठेवायचं, कॉन्ट्ररी टू. मग कॉन्ट्ररी टू जे असते तर याच्यामध्ये काय करतो आपण, टू वापरतो, याच्यासोबत विथ वापरत नाहीत, इन वापरत नाहीत, बाय वापरत नाहीत. मग कॉन्ट्ररी सोबत आपण टू हे प्रेपोजिशन वापरतोय, म्हणून याचं उत्तर काय आहे, कॉन्ट्ररी. येस. आणखी पंक्च्युएशन मार्कचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. मग बघा, व्यवस्थित समजून घ्या. आउट ऑफ द फॉलोइंग, येस, पंक्च्युएशन मार्कचाच हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. चला ठीक आहे. झालं. आता सगळेजण व्यवस्थित बघा. तर वाक्य खूप मोठं दिलंय, परंतु तरी पण आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो, त्याला काही अडचण नाही. येस. चला लक्ष द्या आता सगळेजण. मग वाक्य काय आहे या ठिकाणी, आता बघा हे खूप मोठं वाक्य असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं राहावं लागतंय. वन डे इन ऑर्डर टू हॅव सम फन ही क्राईड आउट विथ ऑल हिज माइट द उल्फ. मग आपल्याला डायरेक्ट स्पीचचं जर वाक्य असेल तर रिपोर्टेड स्पीच लिहिताना आपण काय करतो, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा असतं. मग पहिल्या वाक्याच्या इथं सोलकरण दिल्याच्या नंतर इथं काय, हिज माइट. आता लक्षात द्या, माइट म्हणजेच काय, पूर्ण शक्तीने, पूर्ण सामर्थ्याने. माइटचा अर्थ इथं शक्ती, सामर्थ्य असा होतोय. मग इथं लक्षात ठेवायचं, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा असायला पाहिजे होता, पण त्यांनी दिला नाही, म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन चुकलेला आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, वन डेला स्वल्पविराम दिला, इन ऑर्डर टू हॅव सम फन ही क्राईड आउट विथ ऑल हिज माइट, स्वल्पविराम दिला तिथं, द उल्फ इज कमिंग, द उल्फ इज कमिंग. मग याच्यामध्ये काय केलेलं आपल्याला या ठिकाणी बघा, द उल्फ इज कमिंग, द उल्फ इज कमिंग या ठिकाणी आपल्याला वापरलेलं आहे. मग याचं उत्तर काय येईल, मग याच्यामध्ये हे बरोबर आहे का, तर येस आपण बघू आता पुढचं पण ऑप्शन. इथं तर काय केलं, मध्येच मिक्स काय केलं, विथ ऑल हिज माइट. इथं मध्येच काय केलं, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला, जे की इथं चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वन डे इन ऑर्डर टू हॅव सम फन ही क्राईड आउट विथ ऑल हिज माइट, स्वल्पविराम दिलाय. त्याच्यानंतर इथं सुरुवात काय केली, सिंगल इन्व्हर्टेड कॉमाने केले. जर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असेल तर शेवटी बंद करताना आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच वापरतोय. जे रिपोर्टेड स्पीच असेल तर रिपोर्टेड स्पीच हे आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये पण लिहू शकतोय आणि डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये पण लिहू शकतोय. पण जर सुरुवात सिंगल इन्व्हर्टेड कॉम्याने केली असेल तर त्याचा शेवट पण काय करायचं, सिंगल इन्व्हर्टेड कॉम्यामध्येच असायला पाहिजे.
मग इथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरला आहे, पण इथं काय केलं डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरला, म्हणजे या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. तर याचं उत्तर काय आहे, मग या ठिकाणी हे बरोबर वापरलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होणार आहे, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. चला नेक्स्ट बघू आपण आता मग पुढचा प्रश्न. तर तुम्ही हे व्यवस्थित बघून घ्या. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. इंडिया लॉन्च डॅश डॅश फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट. मग लक्षात ठेवायचं फर्स्ट हे काय आहे, फर्स्ट हे क्रमवाचक ॲडजेक्टिव्ह आहे. मग फर्स्टच्या पूर्वी आपण काय करतो, द आर्टिकल आपण वापरतोय. मग इंडिया लॉन्च द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट आर्यभट्ट ऑन 19 एप्रिल 1975 ॲट. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा तर द आर्टिकल येणार आहे, ॲट अ कॉस्ट ऑफ अबाउट 5 crores. मग या ठिकाणी ॲट अ, मग या ठिकाणी काय होईल, मग लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. मग कुमारनासन इज, आता हे जे आहे तर हे मल्याळम पोएट आहेत. मग याच्यामध्ये बघा किड्स ऑफ मल्याळम लिटरेचर. मग किड्स जे आहे तर याच्यामध्ये काय केलं आहे, एका व्यक्तीची तुलना जर दुसऱ्या व्यक्तीसोबत तेवढ्याच लेवलने जर तुलना केली असेल तर तुलना केलेल्या व्यक्तीच्या नावापूर्वी, म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे आपण तुलना केलेल्या नावापूर्वी आपण काय करतो, द आर्टिकल वापरतोय. मग लक्षात काय ठेवायचं आहे, जर एका प्रॉपर नाऊनची तुलना ही दुसऱ्या प्रॉपर नाऊनसोबत तेवढ्याच लेवलची तुलना केली असेल. मग याच्यामध्ये काय केलं बघा, कुमारनासन इज द किड्स ऑफ मल्याळम. मग या ठिकाणी काय केली, या कवीची तुलना किंवा या लिटरेचरची तुलना किड्स यांच्यासोबत केली आहे. मग तेवढ्या लेवलची तुलना केली असेल तर काय करतो आपण, प्रॉपर नाऊनच्या पूर्वी म्हणजे तुलना केलेल्या प्रॉपर नाऊनच्या पूर्वी आपण द हे आर्टिकल आपण वापरतोय. आणि नेक्स्ट बघा मग पुढं, किड्स इज डॅश डॅश रोमॅन्टिक पोएट. मग याच्यामध्ये किड्स वापरले, फक्त इथं काय तुलना केली आहे का नाही. मग किड्स इज डॅश डॅश पोएट, मग कशा प्रकारचे कवी आहेत तर ते एक रोमॅन्टिक पोएट आहेत. आणि मग या ठिकाणी पोएट हा शब्द नाऊन आहे आणि रोमॅन्टिक हा शब्द इथं काय करतो, ॲडजेक्टिव्हचं काम करतो. मग ॲडजेक्टिव्ह प्लस सिंग्युलर नाऊन जर असेल तर आपण त्या ठिकाणी आर्टिकल वापरतो, अ किंवा ॲन आर्टिकल, आणि म्हणून या ठिकाणी अ आर्टिकल येईल. म्हणजे पहिला फिल इन द ब्लँकमध्ये द आर्टिकल, इथं कुठलंही आर्टिकल येणार नाही कारण आपण प्रॉपर नाऊनच्या पूर्वी कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. पण जर एका प्रॉपर नाऊनची तुलना जर दुसऱ्या प्रॉपर नाऊनसोबत जर तेवढ्याच लेवलची केली असेल तर आपण तुलना केलेल्या प्रॉपर नाऊनच्या पूर्वी द आर्टिकल वापरतोय. मग या ठिकाणी बघा कुमारनासन या कवीची तुलना काय केली, किड्स सोबत केलेली आहे, किड्स ऑफ मल्याळम. तर या ठिकाणी काय करायचं, मग आपण तुलना केलेल्या प्रॉपर नाऊनच्या पूर्वी द आर्टिकल वापरतोय. मग द आर्टिकल, नो आर्टिकल, इथं आर्टिकल येणार नाही, नो आर्टिकल. मग द नो आर्टिकल आणि अ आर्टिकल, द नो आर्टिकल आणि अ आर्टिकल. मग या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर हे सी बरोबर येत आहे. नेक्स्ट बघा, द स्टुडंट्स ट्राईड देअर लेवल बेस्ट. मग विद्यार्थ्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप त्यांच्या लेवलने खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी काय फेल झाले, बट फेल्ड. मग या ठिकाणी आपण बट वापरतोय. मग हा एट हा जो शब्द आहे तर एट हा शब्द पण कॉन्ट्रास्टसाठी वापरतात, पण कधी वापरतात, जर दोचं वाक्य असेल तर त्यामध्ये आपण एट वापरतोय आणि एट या ठिकाणी आपण वापरतोय. पण या ठिकाणी काय येणार, मग बट जे आहे तर बट हे आपण या ठिकाणी यूज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारले, इथं दिलेच मी तर जसं आहे ठीक आहे. चला हा रॉंग क्वेश्चन आहे. तर विचारले काय, विच वन ऑफ द फॉलोइंग चॉईसेस इज नॉट अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. खालीलपैकी कोणतं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही, कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही, कोणतं वाक्य नाही. आता खरं पाहता, ऑन फिलिंग द विंटर चिल शी रॅप्ड हरसेल्फ विथ शॉल. आता याच्यामध्ये हे पण वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही, हे पण वाक्य सिंपल सेंटेन्सच आहे. शी स्टेप्ड असाइड टू मेक रूम फॉर द मेड टू गो इनसाइड अँड सर्व टी. याच्यामध्ये अँड आहे म्हणजेच या ठिकाणी पहिलं सिंपल सेंटेन्स आहे, दुसरं कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ऑन हिज अरायवल टू द सिटी रोनी टूक टाइम ऑफ टू विजिट द मोन्युमेंट्स. तर याच्यामध्ये ऑन हिज अरायवल टू द सिटी या ठिकाणी हा पण शब्द, हे पण वाक्य काय सिंपलच आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. अन द शेख ओपन हिज आईज स्लोली, हे पण सिंपलच आहे. म्हणजे हा प्रश्नच विचारलेला जो आहे तर हा विचारलेला चुकीचा आहे, कारण याचे काय विचारले लक्ष द्या, विच वन ऑफ द फॉलोइंग चॉईसेस इज नॉट अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे खालीलपैकी कोणतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. खरं पाहता याच्यामध्ये एक बी कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलं नाही, तर याच्यामुळे ऑप्शन्स पण चुकीचे आहेत त्याचे. नेक्स्ट बघा, द पाटील्स हॅड अ BMW. द पाटील्स, आपण लक्ष द्या, ज्यावेळेस प्लुरल सरनेम जास्त आहे तर प्लुरल सरनेममधून त्या संपूर्ण कुटुंबाचा आपल्याला बोध किंवा व्यक्त करायचा असतंय, बोध होतो, तर त्यावेळेस आपण काय करतोय, प्लुरल सरनेमच्या पूर्वी आपण द आर्टिकल वापरतोय. मग द प्लस प्लुरल सरनेमचा अर्थच काय होतोय,
त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब. मग द पाटील्स, लक्ष द्या इथं आपल्याला 2 नियम खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत तर ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं आहे पाटील्स हे प्लुरल सरनेम आहे, त्यापूर्वी द आर्टिकल वापरलं पाहिजे. अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला 2022 मध्ये झालेला टेक्निकल कंबाईनचा जो पेपर आहे तर त्यामध्ये विचारलाय द कपूर्स. मग द कपूर्स या ठिकाणी आर्टिकल बरोबर आहे का, तर कपूर्स यापूर्वी द आर्टिकल बरोबर आहे. मग हे द पाटील्स झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या, प्लुरल सरनेम च्या पूर्वीच्या वेळेस द आर्टिकल असतं, म्हणजे द प्लस प्लुरल सरनेम असते तर कधीही लक्षात ठेवायचं आपण ते वापरतो कशासाठी, संपूर्ण कुटुंब दर्शवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, संपूर्ण कुटुंब दर्शवण्यासाठी वापरतोय म्हणजेच काय आपण ह्याला काय करतोय, प्लुरल करतोय. आणि त्याच्यामुळे त्याला काय करायचंय, अनेक वचने समजायचे तर ते अनेक वचने असते, सिंग्युलर वापरलं जात नाही. क्लिअर, म्हणजे हे प्लुरल आहे. त्याच्यानंतर हॅड. मग आपण क्वेश्चन टॅगमध्ये लक्षात ठेवायचं, जर हॅडच्या नंतर जर वर्बच नसेल, हॅड हे जर हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं असेल, हॅड हे जर वर्ब म्हणून वापरलं असेल, हॅडच्या नंतर जर पुढं वर्ब नसेल, हॅड हेच वर्ब म्हणून वापरलं असेल तर आपल्या त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, डीड वापरतो. काय वापरतो, डीड वापरतोय. मग याच्यानंतर हॅडच्या नंतर वर्ब आहे का, नाही. म्हणजे वर्ब असल्याच्या नंतर म्हणजे कसं, ही हॅड गॉन आउट. मग हे असं जर असतं तर याचा अर्थ काय होतं, ही हॅड गॉन आउट म्हणजे या ठिकाणी क्रियापद आहे, हॅडच्या नंतर V3 आहे. मग याचा अर्थ काय होतोय, हॅड हे या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलंय. अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होत असतोय, हॅड अँड ही असा होतो. काय होतो, हॅड अँड ही. मात्र या वाक्यामध्ये हॅडच्या नंतर आर्टिकल आहे, हॅडच्या नंतर वर्ब आहे का, नाही. याचा अर्थ असा होतो की हॅड हेच या ठिकाणी काय केलंय, वर्ब म्हणून वापरला आहे. मग आपण क्वेश्चन टॅग या टॉपिकमध्ये शिकलोय, ज्यावेळी हॅड हे वर्ब म्हणून वापरलं जाते तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, डीड वापरतो. मग या ठिकाणी आपल्याला डीड वापरायचं. मग दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग आपल्याला निश्चितच काय होणार आहे, नकारार्थी होईल. मग काय होईल, डिडंट. आणि हे पाटील्स जे तर हे अनेक वचने आहे तर त्याच्यामुळे काय होईल, मग डिडंट दे. मग असा ऑप्शन कुठं आहे, डिडंट दे हे ऑप्शन या ठिकाणी 1 नंबरला आहे. याचं उत्तर हे येणार नाही, हे येणार नाही. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, हॅड अँड दे केलं असते. काय केलं आहे, हॅड अँड दे. पण या ठिकाणी हॅड अँड दे येत नाही तर काय येत आहे, डिडंट दे असं येत आहे. नेक्स्ट बघा, फेस्टिवल्स आर अ ग्रेट टाइम फॉर फेस्ट. आता याच्यामध्ये सफिक्स विचारला आपल्याला, या शब्दाला सफिक्स वापरायचं. सफिक्स म्हणजेच काय, त्या शब्दाला आपण पुढे जो प्रत्यय वापरतो त्याला आपण सफिक्स म्हणतोय. फेस्टिवल्स आर अ ग्रेट टाइम फॉर फेस्टिव्हिटी. आपण काय म्हणतो, फेस्टिव्हिटी. तर या ठिकाणी फेस्टिव्हिटी, मग जर विचार केला तर फेस्टिव्हिटी अँड फेस्टिंग, तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येते. फेस्टिवल्स, फेस्टिव्हिटी या ठिकाणी होत नाही. फेस्टिंग, फेस्टिव्हिटिंग असं हे वेगळं होतं आहे. फेस्टून, फेस्टूनचा अर्थ होतो काय, तोरण, तर ते शब्द वेगळा होत आहे. नेक्स्ट बघा, वी डॅश डॅश टू हॅव लिसन टू हर ॲडवाईस. मग या ठिकाणी कधीही लक्षात ठेवायचं आपल्याला इथं काय करायचं आहे, मोडल ऑक्झिलरी वर्ब वापरायचं आहे. मग आता लक्षात द्या इथं टू आहे. मग आपण असं करत नाही, वी विल टू. आता हे जे टू आहे तर मोडल ऑक्झिलरी वर्ब, कोणत्या मोडल ऑक्झिलरी वर्ब सोबत टू वापरतो. मग लक्षात ठेवायचं आहे, ऑट टू आणि यूज टू यासोबत टू असते. विल सोबत टू असते का नाही, शुड सोबत टू असते का नाही, मस्ट सोबत टू असते का नाही, तर मग काय येणार याचं उत्तर, ऑट टू. म्हणजे ऑट टू सोबत आपण टू वापरतोय. हे जे बाकीचे मोडल ऑक्झिलरी वर्ब आहेत याच्यानंतर आपण डायरेक्ट लगेच काय करतोय, क्रियापद वापरतोय, ह्याच्यासोबत टू वापरत नाहीत. आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, वी ऑट टू. ऑट टू म्हणजेच काय, एखादी क्रिया करायला पाहिजे. ऑट टू कधी वापरतोय आपण, ऑब्लिगेशन म्हणजेच काय, नैतिक कर्तव्य जे आहे हे नैतिक कर्तव्य सांगण्यासाठी आपण वापरतो. वी ऑट टू हॅव लिसन टू हर ॲडवाईस. मग याच्यामध्ये काय करायचं, वी ऑट टू हॅव लिसन. मग हे ऑट टू हॅव प्लस V3 कधी वापरायचं असते, जे पास्ट ऑब्लिगेशन्स असतात तर हे पास्ट ऑब्लिगेशन्स सांगण्यासाठी, भूतकाळातील काही कर्तव्य सांगण्यासाठी आपण काय करतो, हे ऑट टू हॅव प्लस V3 वापरतोय. मग इथं उत्तर याचं लक्ष द्या, सहज येत आहे. टू कोणासोबत वापरतोय, तर हे ऑट सोबत आपण टू वापरतो. बाकीच्या दिलेल्या मोडल ऑक्झिलरी वर्बच्या नंतर आपण टू वापरत नाहीत, म्हणून आपलं उत्तर सहज येत आहे, ऑट टू. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, चॅप्टर 5 इज डॅश डॅश चॅप्टर 6 अँड बोथ मस्ट बी स्टडीड इक्वली वेल फॉर द एक्झामिनेशन. या ठिकाणी हा डिग्रीचा प्रश्न आहे. म्हणजे दोन्ही टॉपिक, दोन्ही चॅप्टर काय केले पाहिजेत, तेवढ्याच लेवलने परीक्षेच्या तयारीसाठी आपण अभ्यासले पाहिजेत. या ठिकाणी याचा अर्थ होतो. त्याच्यामध्ये दोन्ही समान लेवलचे टॉपिक आहेत. तर मग याच्यामध्ये चॅप्टर 5 इज, मग काय येईल, मग ॲज इम्पॉर्टंट ॲज येईल का,
मग याचा अर्थ असा होतो चॅप्टर 5 इज ॲज इम्पॉर्टंट ॲज चॅप्टर 6, म्हणजे दोन्ही चॅप्टर तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, ॲज इम्पॉर्टंट ॲज. मग याचं उत्तर पहिलं बरोबर आहे. कारण दोन्हीपैकी एक कुठलाही चॅप्टर महत्त्वाचं अधिक महत्त्वाचं नाही, दोन्हीचंही महत्त्व सारखं सांगितलं आहे. इथे पुढे सांगितलं बोथ मस्ट बी स्टडीड इक्वली वेल, म्हणजे दोन्ही टॉपिक जे आहेत दोन्ही टॉपिक तेवढ्याच लेवलने काय केले पाहिजे, चांगल्या लेवलने आपण अभ्यासले, परीक्षेसाठी अभ्यासले पाहिजेत. तर याच्यामुळं चॅप्टर 5 इज ॲज इम्पॉर्टंट ॲज चॅप्टर 6, म्हणजे 5वा जो चॅप्टर आहे तर तो 6व्या चॅप्टर एवढाच महत्त्वाचा आहे, या अर्थाने आपण इथं वापरतोय. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे आहे. आणि याच्यामध्ये मला असं सांगायचं आणखी एक, आता जसं आपण एक प्रश्न पाहिला त्याचं उत्तर काय केलं होतं, रॉंग दिलं होतं, तसंच आणखी एक ह्याच्यामध्ये प्रश्न होता तो पण काय होता, चुकीचाच होता. तर याच्यामध्ये मग हे अशा, आणि तो प्रश्न काय केला, कॅन्सल केला होता. जसं आपण पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलं, एक क्वेश्चन जो आहे तर एक क्वेश्चन काय केला होता, कॅन्सल केला होता. तसाच पुढचा पण प्रश्न त्या ठिकाणी काय केला आहे, कॅन्सल केला आहे. तर अशा पद्धतीने आपण ही जे क्वेश्चन पेपर 4 आहे तर या क्वेश्चन पेपर 4चं सविस्तर आपण ॲनालिसिस केलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो क्वेश्चन पेपर 5 आहे तर त्याचा आपण सविस्तर ॲनालिसिस करू. थांबू, मग निश्चितच आपल्या सर्वांना या क्वेश्चन पेपरचं जे ॲनालिसिस आहे तर त्याच्यामधून 100% फायदा झाला असेल. तर अशाच प्रकारे आपले हे जे क्वेश्चन, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज आहे तर त्याच्यातले प्रत्येक क्वेश्चन्स व्यवस्थित सविस्तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासा, निश्चित तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. थांबू, मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो क्वेश्चन पेपर आहे तर त्याचा अशाच प्रकारे सविस्तर आपण ॲनालिसिस घेऊया.